सत्ताधारी पक्षातल्या लोकांना मराठीविषयी प्रेम राहिलं नाही का? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक भाषा शिकायला मिळायला हव्यात. हिंदी भाषा सक्तीवर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नको, आम्ही 5वीत असताना हिंदी शिकलो. मराठी लिहिता वाचता न येणारी मुलं यामुळे अडचणीत येतील. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार. मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक आणि चाफेकर वाड्याचे लोकार्पण करणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचं समन्स. विधानसभेतील निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी प्रफुल्ल गुडधेंची याचिका. निवडणूक आयोगानं नियमांचं पालन न केल्याचा याचिकेतून आरोप. 8 मे रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचं समन्स. बाळासाहेबांचा आवाज वापरणं म्हणजे पोरकटपणा. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व नाही तर लाज सोडली. नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. लेकी बाळींना 1 किंवा 2 अपत्यांवर थांबायला सांगा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही. राज्यातील भीषण पाणी टंचाईवर अजित पवारांचं भाष्य. ठाण्यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही जनता दरबारात उडी. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मोफत सभागृह उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाईंची मागणी. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेते संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी. लवकरच संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार. पुढच्या आठवड्यामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल सादर. अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय, डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला नाही. पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर ससूनकडून अभिप्राय मागवलाय. ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट. पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच गुन्हे दाखल होतील. आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक. गोंदियातील बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या महेंद्र म्हैसकरला अटक. शिक्षक घोटाळा प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या 6 वर. बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणी सायबर सेलच्या पथकानं आधीच अटकेत असलेले शिक्षण उपसंचालक उल्हास नरड तसंच वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांना ताब्यात घेतलं. सायबर सेलच्या पथकानं प्रोडक्शन वॉरंटवर दोघांना 2 दिवसांसाठी ताब्यात घेतलं. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातांसह 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश. तर 31 जणांना पोलिसांकडून अटक. नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात. यातील 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त. घटनास्थळावरून आतापर्यंत 97 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या अतिक्रमण कारवाईनंतर मंत्री नितेश राणेंकडून नाशिक पोलिसांचं अभिनंदन. तर सोलापूरमध्ये अतिक्रमणावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी तंबी दिली आहे. वेदिका चव्हाण या 12 वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू. यवतमाळ जिल्ह्यातील काठोडा पारधी पेडा गावातला प्रकार. पाण्यासाठी नदीवर गेली असता पाय घसरून नदीत पडली. दारात पाण्याची पाईपलाईन. वर्षभरापासून मात्र धूळ खात. पाण्यासाठीचा संघर्ष मुलीच्या जीवावर बेतला. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड चेकपोस्ट बंद करण्याच्या मागणीसाठी मोटर मालक संघटना आक्रमक. शासन आदेशानुसार 30 एप्रिलपर्यंत चेकपोस्ट बंद न केल्यास 2 मे पासून संघटनेकडून चेकपोस्ट बंद करण्याचा इशारा. आज मुंबईतील मेट्रो 3 सकाळी 6:30 ते 8:30 बंद राहणार. बीकेसी ते आचार्य यात्रे चौकाच्या चाचणीसाठी मेट्रो सेवा बंद राहणार. मध्य रेल्वेवर रविवारी सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात अधिक वाढ. 21 ई रिक्षांचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईतील झोपड्यांबाबत उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला खडे बोल. आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊ देऊ नका. उच्च न्यायालयानं राज्य शासनाला सुनावलं. झोपड्यांची व्याप्ती कुठेतरी थांबायला हवी. न्यायालयाचे निर्देश.
पुढच्या 24 तासात मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरण राहील, हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली. सगळ्यांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करण्याचं नामदेव शास्त्रींचं आवाहन. कर्जत आणि जामखेड एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बसेस उपलब्ध करून द्याव. रोहित पवारांची अजित पवारांकडे मागणी. तसंच मतदारसंघातील विविध समस्याही अजित पवारांसमोर मांडल्या. बनावट जन्मदाखल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आवाज उठवल्यानंतर परळीचं महसूल प्रशासन खडबडून जागं. चुकीची कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हे दाखल. आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभाग प्रमुखांना दर दिवशी 1000 रुपये दंड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावी सफरचंदाची बाग फुलवली. यावेळी युवकांना देखील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगधंदा गावामध्ये मिळेल, शिंदेंचं वक्तव्य. केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर. अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक गावात. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईच्या कांदिवलीतील संचिती हॉस्पिटलवर बँकेची जप्तीची कारवाई. मात्र या कारवाईमुळे रुग्ण रुग्णालयात अडकल्याचा आरोप. त्यांची सुटका व्हावी, डॉक्टर मिनल कांबळेंची मागणी. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र. भिवंडीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं हातोडा चालवला. भिवंडीचे आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई. पुण्यातील छोटा शेख सलाहुद्दीन दर्गा ट्रस्टची खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार. मेधा कुलकर्णींनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांची मागणी. सोलापूरच्या माळशिरसला मिळणाऱ्या नीरा देवधरच्या पाण्याला संजीवराजे निंबाळकरांचा विरोध. माळशिरसला मिळणाऱ्या पाण्याला विरोध केल्यानं संजीवराजेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आणखी एक धरण. गारगाई धरणासाठी वन्यजीव आणि पर्यावरण विषयक परवान्यांना मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय. तीव्र उन्हाळ्यामुळे ठाण्यातील सर्व कार वॉश सेंटर्स बंद करण्याचे महापालिकेचे आदेश. धरणांमधला साठा कमी झाल्याचा परिणाम. वॉशिंग सेंटरमध्ये कार दिसली तर दंडात्मक कारवाई होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.